नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात वडूज पोलिसांनी प्रभाकर घारगे आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीसाठी नोटीस पाठवल्या होत्या। त्यामुळे प्रभाकर घारगे आपले वकील आणि कार्यकर्त्यांसमवेत वडूज पोलीस स्टेशनला हजर झाले होते, परंतु प्रकृती स्वास्थ्याचं कारण देत रामराजे निंबाळकर गैरहजर होते। त्या संदर्भात आज चौकशी करण्यासाठी वडूज पोलीस स्टेशनचे पथक रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजता दाखल झाले। श्री रामराजे नाईक निंबाळकर हे त्यांच्या निवासस्थानी पोलिसांना आढळून आले नाहीत, मात्र त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे निवासस्थानी होते। पोलीस घटनास्थळी असतानाच संजीवराजे नाईक निंबाळकर निवासस्थानातून बाहेर पडले। नामदार जयकुमार गोरे बदनामी प्रकरणी वडूज पोलिसांनी एकूण 11 जणांना समन्स पाठवले होते। आरोप करणाऱ्या महिलेलाही 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी महिलेसह एकूण 3 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। आरोपी महिला आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचा संवाद झाल्याचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना आढळून आलं आहे। त्याच संदर्भात सातारा पोलिसांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना समन्स पाठवले होते, मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रकृती स्वास्थ्याचं कारण दिल्याने सातारा पोलीस रामराजे नाईक निंबाळकरांच्या थेट घरी आले आहेत। आता यापुढे सातारा पोलीस कोणती कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।